आदिशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाकडे जाणारा हा मार्ग एकदम शांत वाटतोय। हे जे घर आहे ना, इथंच आदिशंकराचार्यांचा जन्म झालेला आहे, इथंच त्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे। केरळमधल्या प्रवासाची आपली सुरुवात झाली होती पंबामधलं शबरीमाला मंदिराचं दर्शन घेऊन आपण आलो होतो थिरुवल्ला येथील श्री वल्लभ मंदिर इथलं रात्रभर कथकलीचं नृत्य बघण्यासाठी। रात्रभर ज्या मंदिरामध्ये देवासाठी ना भोग ना प्रसाद अर्पण केला जातो, तिथं अर्पण केलं जातं फक्त नृत्याचा भाव। अशाच मंदिराच्या आठवणी जतन करून आपण आता निघालेलो आहे भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक स्थळ। तर इथपर्यंत सुद्धा आवाज येतोय, फार छान असा अनुभव राहिला वल्लभ मंदिरामधला माझा। भारत देशातील एकमेव मंदिर का जिथं कथकलीच्या नृत्याच्या माध्यमातून या विष्णू महादेवांना वंदन केलं जातं आणि रात्रभर हा कार्यक्रम जातो। सकाळी 5:30 पर्यंत अजून 1 तास कार्यक्रम चालेल। आपली ट्रेन आहे आता थिरुवल्ला रेल्वे स्टेशनवरून अलुवाची, तर तीच पकडण्यासाठी चाललेलो आहे आता मी रेल्वे स्टेशनवर पायी आता, कारण की ऑटो पण नाही, 4:30 वाजलेले। तर बरोबर 5:11 आपण पोहोचलेले थिरुवल्लाच्या रेल्वे स्टेशनवर। आता इथून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे अलुवाचं। थिरुवल्लाच्या रेल्वे स्टेशनवरून 55 रुपयाचं आपण अलुवाचं तिकीट काढलेले। आता कशासाठी तर मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माला पुन्हा एकदा एकत्र करून दिशा देणारे जे महान संत म्हणून ओळखले जातात ते म्हणजे आपले आदिशंकराचार्य। आणि आज आपण केरळच्या त्या पवित्र भूमीमध्ये जिथं या युगपुरुषाचा अवतार झाला अशाच ठिकाणी भेट देण्यासाठी चाललेलो आहे। ते ठिकाण म्हणजे चिन्मय पिवरिम म्हणजेच चेरुथुरुथी। तर बरोबर 7:50 झालेले। ही ट्रेन होती आपली पारुविल एक्सप्रेस असं नाव आहे हिचं। तुतीकोरीनवरून निघते ही आणि बरेच सारे जनरलचे डबे या गाडीत। आपल्याला जायचं होतं अलुवाला, परंतु आपण उतरलेलो आहे ना मित्रांनो, ते कुठं याचं नाव प्रोनाऊन्सिएशन थोडं अवघड आहे। बघा इथं लिहिलेलं आहे मुल्लत कानी, मी लिहून देईल तुम्हाला। तिथं उतरलो आहे आपण का, कारण की आपल्याला जायचं आहे आदिशंकराचार्यांचं जन्मस्थानाचं जे गाव आहे ते कालडी आहे, परंतु कालडीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। तुम्हाला दाखवतो मी आता सर्व डिटेल्स। केरळचे रेल्वे स्टेशन्स यार एकदम स्वच्छ दिसतात, म्हणजे काहीच कचरा दिसत नाही आणि पूर्ण निसर्गाच्या वातावरणात आपल्याला हे रेल्वे स्टेशन दिसतात। मला नाव मगाशी सांगता आलं नाही, ॲक्च्युली जे नाव आहे ना ते मुलनतुरुत्तू इथं आपण आलेलो आहे। जर तुम्हाला हे बघा इथं पण लिहिलेलं नाव आहे मुलुनतुरुत्ती असं नाव आहे। इथं आलेलो आहे आपण। आता इथून आपल्याला जायचं आहे आदिशंकराचार्यांचं जन्मस्थानाचं जे नाव आहे ना, चिन्मय मिशन मलापूर मना असं नावाचं ठिकाण आहे। आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला बाहेरून आता बस मिळेल डायरेक्ट, चिन्मय मिशन नावाची। हॉस्पिटल जंक्शन आहे आणि तिथून बस मिळेल। हे असं छोटंसं स्टेशन आहे। तर जाऊ आपण इथून बाहेर आता। आदिशंकराचार्यांच्या जन्मस्थानी जाण्यासाठी आपल्याला यावं लागेल मुलुनतुरुत्ती ह्या रेल्वे स्टेशनवर, आणि मग इथून आपल्याला बसने जावं लागेल चिन्मय मिशन किंवा बर्थ प्लेस ऑफ आदिशंकराचार्य मेलापूर मना। तर तिथंच आपण चाललेलो आहे। रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन आता गुगल मॅपवर पाहतोय मी आपली बस पिवरम बस स्टँडची बस पकडावी लागणार आहे आपल्याला। आणि 8:23 हॉस्पिटल जंक्शन म्हणजे हे जिथं थांबलो आहे आपण, हॉस्पिटल जंक्शन इथं येईल आणि चिन्मय आपला स्टॉप 8:55 आपण जाऊ। तर 13 मिनिटात बस येईल आपल्याला। तर 20 रुपयाचं तिकीट काढून आपण आलो इथपर्यंत। हे बघा हा रोड आहे ना पिरवम असं म्हणावं लागतं। त्यांना मी बोललो मला चिन्मय मिशनकडे जायचं आहे आदिशंकराचार्यांचं जन्मस्थान, परंतु असं बोलून पण त्यांना समजणार नाही।
पिवरम सांगावं लागेल, तेव्हाच त्यांना कळेल का, कारण की इथं त्या जागेला पिवरम म्हणूनच ओळखतात. मग आता इथून आपण आता मॅप लावू. इथून बरोबर 1 किलोमीटर दाखवते आता. हां, इथूनच जावं लागणार आहे आपल्याला ह्या मधल्या रस्त्याने. हे बघा, ॲक्च्युली इथं बोर्ड पण लिहिलेलं आहे, पिवरमपला सबरीमला चिन्मय युनिव्हर्सिटी असा बोर्ड पण लिहिलेला आहे. आणि आपल्याला जायचं आहे आता आदिशंकराचार्य मार्गाने पुढं आदिशंकराचार्यांच्या जन्मस्थानाला भेट देण्यासाठी. आदिशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाकडे जाणारा हा मार्ग एकदम शांत वाटतोय. बसने आलो तर हे बघा, हा चिन्मय बस स्टॉप आहे इथं, आदिशंकर मार्ग. परंतु आपण इकडं मागच 1 किलोमीटर मागं उतरलो होतो. तर आता आपल्याला इथं बघायचं आहे, या बस स्टॉपलाच लागून येणारा हा वर जाणारा मार्ग आहे. त्या मार्गाने आपण आता वर चाललेलो आहे. तिथंच आपल्याला बघायला मिळेल आपले आदिशंकराचार्य यांचं जन्मस्थान, त्यांचं मूळ गाव. मध्ये मात्र व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. फारच सुंदर असं हे जन्मघर आहे आदिशंकराचार्यांचं. याला जे नाव आहे ते मेलापूर मना आदिशंकर निलयम असं देखील इथं म्हटलेलं आहे. हे जे घर आहे ना, इथंच आदिशंकराचार्यांचा जन्म झालेला आहे, इथंच त्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे. आणि फार असा सुंदर परिसर आहे हा एकदम. मधून स्ट्रक्चर एकदम मस्त आहे, लाकडांचं पूर्ण बांधलेलं हे घर आहे. आणि विशेष म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीम आहे, असं नाही का खिळा ठोकून केलेले आहे. तर एक सुद्धा खिळा तुम्हाला ठोकलेला दिसणार नाही मध्ये. ग्रेट. हेच ते घर जिथं आदिशंकराचार्यांचं बालपण गेलं, जिथं त्यांनी ज्ञान, वेद अध्ययन आणि संस्कृत अध्ययनाचे धडे जिथं गिरवले. आणि इथल्या जागेलाच मेलापूर मना असं देखील म्हटलं जातं. आता मेलापूर मना म्हणजे काय, तर मेलापूर मना हे प्राचीन नंबूदरी ब्राह्मणांशी ज्यांचा संबंध होता. म्हणजे मना म्हणजे पारंपरिक नंबूदरी ब्राह्मणांचं मोठं घराणं. आणि शंकराचार्यांचे वडील शिवगुरू आणि माता आरंभा यांचा उगम इथल्या ब्राह्मणिक परस्परांशी होता, म्हणून ह्या ठिकाणाचं नाव आहे मेलापूर मना. त्याचप्रमाणे मना म्हणजे एक पारंपरिक केरळी नालुकुटू शैलीतील घर, म्हणजे 4 बाजूला खोल्या आणि मध्ये अंगण. आपण जे आता घर बघितलं मागं, तिथं 4ही बाजूंनी घर पूर्ण बंदिस्त आहे आणि मधी मोठं अंगण आहे. जे अंगण जिथं शंकराचार्यांचं उपनयन संस्कार विधी जिथं झाला होता, तेच हे घर, तोच हा संपूर्ण परिसर. आपण जेव्हा इथं व्हिजिट देतो ना मित्रांनो, तेव्हा इथल्या 2 गोष्टी जास्त जाणवतात. त्या म्हणजे एक परंपरेचा स्पर्श, शेकडो वर्षांची ब्राह्मणिक शास्त्र यात्रा आपल्याला इथं बघायला मिळते. आणि दुसरं म्हणजे शंकराचार्यांच्या बालस्मृतीशी असलेली जवळीक, कारण हा संपूर्ण परिसरच त्यांचं बालपण आणि आध्यात्मिकतेचा उगम मानला जातो. मेलापूर मनाच्याच काही अंतरावर आहे चिन्मय पिवरम, चिन्मय मिशनचं एक महत्त्वाचं केंद्र. आणि हीच ती जागा जिथं शंकराचार्यांचं जन्मस्थानाचं मंदिर देखील आहे. चिन्मय आश्रमाची रचना अगदी साधी पण ऊर्जेने भरलेली आहे. इथे चालतात ध्यानसत्र, वेदांत वर्ग, संस्कृत अध्ययन, बालविहार व युवा केंद्र, शांत निवास व्यवस्था. चिन्मय मध्येच आदिशंकराचार्यांचं जन्म मंदिर आहे. इथेच या सुप्रसिद्ध तत्वज्ञ, संत आणि दार्शनिकाचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी वेद अध्ययन, 8व्या वर्षी दीक्षा आणि पुढे संपूर्ण भारतभर 4 मठांची स्थापना, जी आजही हिंदू धर्माला एक दिशा देते. या सर्वांचा उगम याच छोट्या पण दिव्य भूमीत झाला. आणि आता याच भूमीतून आपला प्रवास पुढे चाललेला आहे, तो आदिशंकराचार्यांशी निगडीत कालडी नावाच्या महत्त्वाच्या गावाकडे. तर 9:54 आपण आदिशंकराचार्यांचं जन्मस्थान चिन्मय मिशन इथं भेट देऊन आपण परत हायवेला आलेलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे कालडीला, जिथं आदिशंकराचार्यांचं शिक्षण पूर्ण झालं, जिथं त्यांनी आईबरोबर मी संन्यास घेऊ का त्या नदी क्षेत्रामध्ये जेव्हा मगरीला पकडलं होतं, ते पूर्ण क्षेत्र आदिशंकराचार्यांच्या कहाणीशी जोडलेल्या घटनांच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे कालडीला. तर मग इथून कालडीला कसं जायचं, तर इथं हा बोर्ड लिहिलेला आहे बघा, इथं आता लिहिलेलं आहे पेरमबाऊर. तर पेरमबाऊरवरून आपल्याला कालडीची बस भेटेल. परंतु पेरमबाऊरला जाण्यासाठी आपल्याला आधी जावं लागेल पिवरम बस स्टँडला. आणि पिवरम बस स्टँडवरून
आपल्याला पेरंबावूरची बस मिळेल आणि पेरंबावूरवरून कालडीला जावं लागेल. तर जाऊया आपण. केरळमधला आदिशंकराचार्यांशी निगडीत मेलापूर म्हणा चिन्मय मिशनचा आपला प्रवास आता पुढे चालला येतो म्हणजे कालडीकडे. ही आपल्या आध्यात्मिक वारशाची जिवंत ओळख आहे. आपल्या आजच्या व्हिडिओतील हा प्रवास आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हरिओम.